निखिल 3 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. जाऊया मैदानावरती. पहिला माइंडरी पॉपल्याचा षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज निखिल. ऑन स्ट्राईक फलंदाज हर्षद. पहिला बॉल गोलंदाज तयार. 3 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तसेच क्वार्टर फायनल नंबर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय तो कैरे संघ. 3 षटकांचा सामना आहे. पहिला बॉल निखिल. ऑन स्ट्राईक फलंदाज हर्षद. पहिला बॉल स्विप खेळण्याचा प्रयत्न आणि ते शरीराचा वेध घेताना डॉट आलाय. चेंडू डॉटच्या मदतीने पहिल्या चेंडूला झाली ते सुरुवात. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा सुद्धा फटका लगावला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे शेवटच्या क्षणाला चेंडू सुटलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार आलाय. चौकार. चौकारच्या मदतीने संघाचं खातं केलं इथे ओपन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 4 या आकड्यावरती. तर क्षेत्ररक्षण करताना थोडी चुकी झाली आणि चेंडू 4 मध्ये कन्वर्ट केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. तिसरा बॉल पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न यशस्वी तैनात. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा बसला जातोय तो मोपे संघाला हर्षदच्या मार्फत. ओटोडीचे नक्कीच 3 चेंडूंचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. सलामीचा फलंदाज हर्षद परतलाय. 9 बॅट्समन झालेत रवाना. वन डाऊनच्या विकेटवरती फलंदाज असतील ते प्रतीक पवार. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसत आहेत गोलंदाज निखिल. पहिला चेंडू आला तर डॉट आली ती चौकार. तसेच तिसऱ्या चेंडूवरती आली विकेट. तीन चेंडू उर्वरित या पहिल्या मॅन्डरी पावपल्याच्या षटकातील. 4 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. चौथा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. थोडी लाईन आणि लेंथ मध्ये चुकी करताना दिसत आहेत गोलंदाज निखिल. स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित. स्टाकेंडवरती बॅट्समॅन न्यू. नवीन फलंदाज वन डाऊनच्या विकेटवरती रवाना झालेला प्रतीक. फुलर लाईनचा चेंडू सुंदररित्या समाचार घेतला जातोय. चेंडू येतोय सीमारेखा पार आलाय. वन बाउन्स चौकार. तसेच भरतजी लोंगले यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत.
पाचवा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ही ते चुकी होतीये. शेवटच्या क्षणाला अडवला जातोय चेंडू. 2 धावा झाल्या तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आले. 11 धावा खर्च करत एक विकेटचं केलं पतन. शेवटचा चेंडू असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा प्रतीक, ज्याच्या मार्फत एक चौकार आणि एक दुहेरी धाव जोडली गेली आहे धावफलकामध्ये. आणि इथे पुन्हा एकदा लाईन आणि लेन्थ पुन्हा एकदा चुकताना दिसतोय. गोलंदाज निखिल स्वेअर चेंडूची पुन्हा एकदा सांगता. एक स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस भेटतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये ती 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. पहिल्या मॅन्ड्री पॉपलेच्या षटकातील थोडा मागडा ठरला जातोय गोलंदाज निखिल. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. चेंडू उंच गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. सदावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुंदररित्या कंप्लीट. पहिल्या षटकाला झाली इथे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर एक सलामीचा फलंदाज परतलाय तंबूच्या असराळा. हर्षदच्या पारीचा अंत झाला होता. तसेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली विकेटच्या अंती 14 या आकड्यावरती. आता सांघिक कोट्यातलं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज बाबेश. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रेमजित. सलामीचा फलंदाज आहे. अजून एकही चेंडू फेस केलेला नाहीये. पहिला बॉल असेल गोलंदाज भावेशचा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रेमजित. थर्ड राऊंड मध्ये जाऊन पोहोचलेला संघ कैरे संघ जर उपस्थित झाला असेल तर रिपोर्ट करायचंय. एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. खोलवाई टप्प्याचा चेंडू. समाचार घेतला जात नाहीये. फलंदाजाच्या मार्फत चेंडू आला इथे डॉट. पहिल्या चेंडूची झाली इथे समाप्ती. संघाची धावसंख्या असेल स्थिर 14 या आकड्यावरती. दुसरा बॉल पुन्हा एकदा टॅप केला जातोय. लॉन क्षेत्राच्या दिशेने एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावरती. 2 चेंडू समाप्तीवरती आल्यात. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या 14 आणि आता 2 चेंडू फेकी करत असताना एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज भावेशने. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज असतील ते म्हणजे प्रतीक. एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. गॅपचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे आणि इथे डिसाल कामगिरी पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला अडवलाय चेंडू. इथे दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न. 2 धावा सुंदररित्या कंप्लीट आणि 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 17 या आकड्यावरती. 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. 3 चेंडूपैकी करत असताना पहिल्या चेंडूवरती आला होता डॉट, त्यानंतर आली होती सिंगल आणि आता या चेंडूवरती आले दुहेरी स्वरूपाची धाव. एकदा कोलवाट टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. 1 धाव केली ते कंप्लीट आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते फलंदाजाला. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 18 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती. 2 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. भावेश सुंदररित्या गोलंदाजी साकारतोय. पहिल्या षटकात आल्या होत्या 14.
कमबॅक करताना दिसतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सुंदर प्रयत्न पाहायला मिळाले फर्स्ट लिफ्टच्या खेळाडूकडून. एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने धाव पलकपुढे सरकेल, जाऊन पोचेल ते 19 आकड्यावरती. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. वैयक्तिक धावा खर्च केल्यात गोलंदाज भावेशने 5. शेवटचा चेंडू सफळ खेळण्याचा प्रयत्न. फुलर लाईनचा चेंडू होता, टॅप केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि ही ते दिसाळ कामगिरी पाहताना मिळतीये ती क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने इथे झाले दुसऱ्या षटकाला समाप्ती. 2 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10.50च्या सरासरीने 21 या आकड्यावरती. खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं तिसरं व शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज विलास. कुलवाई टप्प्याचा चेंडू सुंदररित्या गोलंदाजीचा करताना दिसतोय गोलंदाज विलास. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर थोडा मार्ग ठरला होता गोलंदाज निखिल. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला होता गोलंदाज भावे. त्याच्या मार्फत फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या 7 धावा. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो विलास. पहिला चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न उंच केलाय. झेलबादची संधी. सुंदर प्रयत्न आणि झेल बाद होतोय. फलंदाज प्रेमजीत. परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. बॅक टू द पवेल. पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर विकेट आली आहे. आता न्यू बॅट्समन रवाना झालेत. फलंदाज असतील जय. न्यू बॅट्समन रवाना झाले तर जय. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसत आहेत गोलंदाज विलास. पहिल्या चेंडूवरती आला होता डॉट, त्यानंतर आली विकेट. प्रेमजीतला परतवलाय. संघाची धावसंख्या असेल स्थिर 21 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित या फर्स्ट इनिंग मधले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. अजून एक विकेट जातीये. जयला परतावा लागतंय. 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या 3 बाद 21 या आकड्यावर.
नक्कीच विकेट हॅट्रिकच्या गदारावरती असेल. गोलंदाज विलास बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन केलंय. आणि आता मागच्या मॅचचा हिरो ठरलेला फलंदाज झालाय रवाना. ऑन स्ट्राईक फलंदाज महेश मोपे संघाकडून. संघाची धावसंख्या असेल ती 21 या आकड्यावरती. विकेट हॅट्रिकच्या गदारावरती गोलंदाज विलास पुन्हा एकदा तयार. सुंदर फटका लगावला गेला. लॉफ्टेड हिट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाते ती विलासच्या नावावरती. ओ टोडीचे न्यू बॅट्समॅन असेल ऑन स्ट्राईक विराज. 4 चेंडू समाप्तीवरती आले तर 4 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज विलासने. 5वा चेंडू. पुन्हा एकदा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव केली ते कंप्लीट. आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते. एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या फर्स्ट इनिंग मधला. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल प्रतीक. शेवटचा चेंडू. फुलरलेला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. अजून एक विकेट जातीये आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र रवींद्र दादा तरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक शरददादा टाणगे यांना करतो. त्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रामकृष्ण दादा शैलानी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय रामकृष्ण दादा शैलानी. त्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय
योगेश दादा जाधव उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चला जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला जरूर आहे. यातून जो जिंकेल तो मात्र तिसऱ्या क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन पोहोचेल, जिथे मात्र कैरे टीम ऑलरेडी जाऊन पोहोचलेली आहे. आणि आता चावणे की त्याच्या विरोधात मोहपे या दोन संघादरम्यान चालू असलेला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मोहपे टीमची बॅटिंग लाईन पहिल्या इनिंगमध्ये आपण अनुभवली, आणि या बॅटिंग लाईनचा जर विचार करायला गेला तर एक 22 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली. परंतु कौतुक जरूर करावं लागेल विलास या गोलंदाजाचं, ज्याने जवळजवळ शेवटच्या षटकामध्ये 4 विकेटचं पतन घडवलंय. आणि मला वाटतंय विकेट हॅट्रिक सुद्धा नोंदवली आहे. 1 धाव फक्त त्याने खर्च केली, ती 5व्या बॉलवरती आली होती. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आता 23 धाव संख्येचं टार्गेट, 18 बॉलचा तरार आहे. चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. डिपेक्स्ट्रा रिजन मधून चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय तो मात्र दणदणीत चौकार. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संदेश आणि त्याच्या समवेत प्रवीण बॅटर आहे. संदेशच्या बॅटमधून या 4 धाबा पाहायला मिळाल्या. सुरुवात फार चांगली आहे गोलंदाजीची, दमदार सुरुवात खरं म्हणायला गेलं तर पहिल्या षटकात निखिलने पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी केली होती ते 14 धाबा जरूर खर्च केल्या. त्याच्यानंतर आला गोलंदाज भावेश, त्याने मात्र 7 धावा खर्च केल्या. परंतु त्याच्यानंतर आला विलास, त्याने 4 धावा खर्च केल्या. 1च धाव खर्च केली, माफी असावी. 4 विकेट आल्या होत्या. दरम्यान या ठिकाणी उंच हवेचा झोका आणि झोक्यामध्ये दिला होता ठोका, परंतु या ठोक्यामध्ये बाल बचावलेत फलंदाज. इथे 2 धावा जरूर होतील, आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती. 23 धावसंख्येचे टार्गेट आहे. राईट हॅम राऊंड द विकेट, शॉर्ट पिच बॉल. यावेळी मात्र कॅपचं सिलेक्शन फार चांगलं होत आहे, आणि यावेळी डिपेक्स्ट्रा रिजन कडे बॉल जातोय. बॉल जाईल सीमारेखा पार. यावेळी आल्यात त्या मात्र 4 धावा. 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. चांगला स्ट्रोक, आणखी एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डिपेक्स्ट्रा रिजन सीमारेखा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत चौकार. एक चांगली बॅटिंग लाईन सध्या बॅटर संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 3 चौकार आणि एका बॉलवरती दुहेरी धावा. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. 23 धावसंख्येचा पाठलाग. व्हॉलेंटियर आपण सीमारेषा काबीज करा. चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र एक फार चांगले बॅटिंग लाईन संदेशच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळतीये. आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाला थोडा वरचष्मा मैदानात ठेवणं बाकी होतं, परंतु मोपेचा गोलंदाज आपण पाहतोय
ज्याने गोलंदाजी केली जय. आत्तापर्यंत फार चांगल्या या दोनही सामन्यांमध्ये मजल मारली होती, परंतु इथे थोडंसं निराशाजनक काम तुमच्या बाबतीत पाहायला मिळालं आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीची बॅटिंग लाईन आहे त्याच पद्धतीत गोलंदाजी सुद्धा होती आहे, त्यामुळे हा फटका तुम्हाला जरूर सहन करावा लागतोय. आणखी एक चांगला फटका. यावेळी जर पाहायला गेलं तर प्रत्येक शॉट ऑफ साईडला खेचला गेला संदेशच्या बॅटिंगमधून, आणि यावेळी मात्र फिनिश. या ठिकाणी मॅच झाले फिनिश. टीम या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय, आपला मनापासून आभार व्यक्त करेल. इतका लांबवरचा प्रवास आपण करून आलात, जाताना घरी व्यवस्थितरित्या जा ही मात्र सदिच्छा व्यासपीठावरून जरूर व्यक्त करेल. आणि दरम्यान आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल टीम चावणे आणि त्याच्या विरोधात टीम कैरे, या दोन संघादरम्यान ही मॅच जरूर पाहायला मिळेल.